नानू, अलीकडे तुझे वागणे फार बदलले आहे. अरे दादा आणि बहिणींचा केवढा लढा होता तूच, आणि त्यांच्या आज्ञेत असायचाच नेहमी. परंतु अलीकडे तू वहिनींना उलट उत्तरे देतो आहेस. अरे नानू, आता तुझे लग्न ठरले आहे हे बरे दिसते का तूस? हे पहा, आबा आणि सुभद्रा काकू जे सांगतात ते अगदी चुकीचे आहे. अरे रमा वहिनी तुझे अहित कधीही करणार नाहीत. शिवाय अगदी मुलाप्रमाणे माया आहे त्यांची तुझ्यावर. तेव्हा बाबा काका, लहानपणापासूनच तुम्ही फार लबाड वागता असे आबांनी सांगितले आहे मला. काय? होय. शिवाय नेहमी रमाईंच्या पुढे पुढे करता, कारण त्यामुळे तुम्हाला अधिक मान मिळतो. नानू, काहीतरी मूर्खासारखे बडबडू नकोस. हे पहा, माझी डॉक्टरची प्रॅक्टिस अगदी उत्तम चाललेली आहे. त्यामुळे मला समाजात स्वतंत्र नाव आहे, मान मिळतो. रमा वहिनींच्या पुढे पुढे करायची गरज नाही मला त्याच्यासाठी. होय, मग का आबांच्या म्हणण्याला दुजोरा देत नाही तुम्ही? नानू बघा, कितीही झाले तरी आबा माझे सख्खे वडील आहेत, जनक पिता. दत्तक आईपेक्षा त्यांना माझ्या हिताची काळजी जास्त असणार. आणि आबा म्हणालेच आहेत, एक दिवस तुमच्याही डोक्यात प्रकाश पडेल. रमाई माझा सगळा पैसा लोकांवर उधळते आहे. नानू नानू, या पोराच्या डोक्यात मात्र अंधार भरवला आहे आबा आणि सुभद्रा काकूंनी. काशीताई, एक सांगायचे राहूनच गेले कामाच्या गडबडीत. आमच्या नानूचे लग्न ठरले हो. अगं बाई, हो का? फारच छान. म्हणजे आता तरी निदान. काशीताई, अहो आपण आपले कर्तव्य करणे महत्वाचे. मुलगी पुण्याचीच आहे ना? हो, रामचंद्र भिकाजी जोगळेकरांची आहे मुलगी. ते BA LLB आहेत आणि त्यांची मुलगी शांता सध्या हायस्कूलमध्ये इंग्रजी 3ऱ्या इयत्तेत शिकते आहे. अगो बाई, हो का? हे फारच उत्तम. तुम्हास माहिती आहे का, वहिनीबाईंनी हुंडा घेणार नाही असे ठामपणे ठरविले आहे. हो वा. हो, कारण दिवसेंदिवस या वरदक्षिणेस म्हणा किंवा हुंड्यास म्हणा विकृत स्वरूप येऊ लागले आहे. वधू पक्षास लुबाडण्याची, आणि त्याही पेक्षा जणू काही वधू पक्षच तेवढा गरजू आहे आणि वर पक्षापेक्षा दुय्यम आहे. हा पायंडा या पद्धतीमुळे अगदी पक्का होत चालला आहे. तेव्हा आपल्या उदाहरणानेच तो मोडावयास हवा. बरे, मुंबईतील प्रांतिक महिला परिषदेचा वृत्तांत आनंदीबाई लिहिणार होत्या. तो झाला का? हो, म्हणजे सभेतील साऱ्या स्त्रियांची भाषणे आणि आपण अध्यक्षपदावरून केलेले भाषण याच्या नोंदी केल्या आहेत हो त्यांनी. परंतु या साऱ्याचा सारांश आणि फलित मी लिहिणार होते. त्यास अंमळ उशीरच झाला आहे म्हणा, परंतु 2च दिवसात हे सारे पूर्ण करून मी देते. परंतु त्यात हयगय करू नका बरे, कारण ह्या नोंदीच आपल्यासाठी पथदर्शक असतात. व्हॉट गोल्स वी आर सेटिंग अँड वेदर वी आर ऑन द राईट ट्रॅक हे तपासण्यासाठी या नोंदींचा उपयोग होतो. आपली प्रगती मोजण्याची फुटपट्टीच म्हणा हवे तर. बरे, तुम्ही कामे सुरू ठेवा, मी आलेच. आले. अरे हो, जनक का गव्हर्नरांच्या पत्नी लेडी क्लार्क यांनी आपल्या सेवा सदनास भेट दिली होती, तेव्हाचाही वृत्तांत लिहिणे बाकी आहे. होय, अगदी खरे आहे. त्या साऱ्यांच्याच मनी दोघांबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे आणि म्हणूनच मुंबईच्या सेवा सदनाने न्यायमूर्तींच्या स्मारकाप्रित्यर्थ ₹4,000 जमवून त्याची ठेव केली आहे. आणि त्याच्याच व्याजातून अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूल आणि स्टुडंट्स लिटररी सोसायटीच्या विद्यार्थिनीस न्यायमूर्तींच्या नावाने दर साल बक्षीस देण्याची योजना केली आहे. इकडे रमाबाईंनी सुद्धा ₹500 खर्च करून
हिंगण्याच्या अनाथ बालिकाश्रमास न्यायमूर्तींच्या नावाने दिवाणखाना बांधून दिलेला आहे. पैशांचा समाजोपयोगी विनियोग कसा करावा हे शिकावे तर रमाबाईंकडूनच. चला काम करा. अरे अरे जरा मोठ्याने बोलायला काय जाते रे तुमचे? हा, ऐकायला येत नाही हो मला. अहो ओरडून ओरडून घसा दुखला माझा. हा, ओरडून ओरडून घसा दुखला माझा. अरे पण काय ते कळले नाही मला. अहो आपल्या नानूचे लग्न ठरले, कळले ना ते? हा, तेवढे मात्र कळले हो. पण रमा वहिनींनी हुंडा घेणार नाही असे सांगितले मुलीकडच्यास. हो बाई, अगो आता काय म्हणायचं हिला? अहो तेच तर म्हणतोय ना मी. यांचे काय जाते हुंडा नाकारायला? नुकसान मात्र माझे होते ना. तुझे कशाला नुकसान व्हायला हवे? तुझे का लग्न आहे? अरे नुकसान होणारे या नानूचे हो. अरे सारे आयुष्य पडले रे त्याचे अजून. अरे ह्याच्या गाठीशी पैसा नको का? आणि वाड्याचं तर काय पांजर पोळच करून टाकलाय हो अगदी. नाहीतर काय, आज काय तर लेडीज क्लब, उद्या काय तर सेवा सदन, परवा काय तर वसतिगृह, सारे काही वाड्यातच. आधी 8 बायका होत्या वसतिगृहाच्या, आता 12 झाल्यात. 12 नाही, स्वयंपाकास बाई ठेवली म्हणजे झाले की काय सगळे? अगो तिचे पगार पाणी या नानूच्याच पैशातनं जाते ना. नाही अगो आपल्या वाड्यामध्ये आहेत हो भरपूर रिकाम्या खोल्या, पण म्हणून त्या काय अशा बाजार बुणग्यांनी भरायच्या की काय? मी तर म्हणते त्या खोल्या जर का भाड्याने दिल्या ना तर 4 पैसे जास्त मिळतील या नानूस. नाहीतरी सगळे नानूचेच ना. हिचा का अधिकार आहे कशावर? काय मालकीण आहे का वाड्याची? अगो नानू मोठा होईपर्यंत देखरेख फक्त हिच्या हातात आहे. एकदा का हा आमचा नानू 21 वर्षाचा झाला की सारे काही त्यालाच द्यायचे ना. काय पण त्या तर मालकिणीच्या तोऱ्यातच वावरतायत. आता देखील पाहिलेत ना, लग्न आमच्या मुलाचे आणि वहिनीबाईंनी वडिलकीचा मान कोणाला द्यावा? तर कोण कुठचे मलकापूरचे दामोदर हरी रानडे आहेत त्यांना. ना कधी ऐकलेले ना कधी पाहिलेले. अहो वहिनी, घराण्यातल्या ज्येष्ठ व्यक्तीसच मान द्यायचा असतो ना, त्यांना नाही तर कोणास देणार? अहो मग माझ्या वडिलांना द्यायचा होता ना मान. त्यांचा मान हा त्यांना मिळणारच आहे, परंतु रानड्यांकडच्या ज्येष्ठाचा मान हा दामोदर काकांनाच मिळणार. आज विठू काका असते तर ते सर्वात ज्येष्ठ ठरले असते ना. मला वाटते तुम्ही रमा वहिनींना उगीच दोष देत आहात. उलट त्या स्वतः कोणताही मानपान घेणार नाहीत आणि हुंडा देखील नाही असे निक्षून बजावलेच आहे त्यांनी. काय सांगतोयस? सारा मीपणाचा कारभार. आता लग्नासाठी मी माझ्या ओळखीतले पुण्यातले वेदमूर्ती सुचवले होते, पण नाही, त्यांनी स्वतःच्या बहिणीच्या मुलावर वेदमूर्ती गणेश शास्त्री लेण्यांवर कार्य सोपवले. आता बोल. हा बात छे, ज्यात त्यात खुसपटे काढ, तीच सवय आहे तुझी. आणि तू? अरे तू तर डोळ्यावर पट्टी बांधून बसलायस, नुसते स्तोम वाजवलेस रमा वहिनी रमा वहिनी. रमा वहिनी, वहिनी, नानूचा विवाह सोहळा अगदी यथासांग संपन्न झाला. सारे काही व्यवस्थित झाले. वधूवर तुम्हास नमस्कार करावयास आले आहेत. येऊ देत. या. नमस्कार करतो. थांब, आधी स्वतःचा आशीर्वाद घ्या. आयुष्यमान भव, सुखी व्हा. नानू, मोठा झालास हो. आता लग्नही झाले, तेव्हा आता मात्र जबाबदारीने वागावयास हवे. दोघांनी एकमेकांना सांभाळून सुखात राहा. आज माईंची फार आठवण येते आहे भाऊजी, नाही? शांते,
माई असत्या तर साऱ्या घरास प्रेमाने एकसंध कसे ठेवायचे हे चांगलेच शिकविले असते त्यांनी तुला. थांबा हं. नानू, ही तुम्हा दोघांच्या नावे ₹5,000ची प्रॉमिसरी नोट आहे. माझ्याकडून लग्नाचा आहेर. आणि शांते, हे सारे माझे दागिने आहेत. तू नवी सून आहेस या घराची, तेव्हा सारे तुझेच आहे आता. अरे असू दे असू दे. शांते, या घराची सून म्हणून येते आहेस तेव्हा आनंद आणि सुखा समाधानाच्या पावलांनीच ये हो. आता सारे काही तुम्हासच सांभाळावयाचे आहे. तेव्हा नानू, वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने वागा आणि एकोप्याने राहा. वहिनी, एक सुचवू का? बोला. तुम्ही तुमचे दागिने सुनबाईंना दिलेत हे अगदी योग्य केलेत. परंतु काय? परंतु माधव दादाचे सोन्याचे घड्याळ माझ्या नानूस दिले तर स्वतःच्या काही वस्तूंशी माझ्या आठवणी निगडीत आहेत आबा भाऊजी. आणि त्या वस्तू नव्हे, आठवणी अनमोल आहेत माझ्यासाठी. तेव्हा तुम्ही किमान त्यांचा तरी मान राखाल अशी अपेक्षा आहे माझी. आजचा प्रसंग मंगल आहे, तेव्हा आजच्या दिवशी तरी कोणीच कोणाची मने दुखवावयास नकोत. कळले? नानू, शांते, आपले हे घर मोठे आहे आणि माणसे सुद्धा खूप आहेत. तेव्हा मतभेदांचे प्रसंग हे येणारच. परंतु संयमाने आणि सामंजस्याने वागणे हेच साऱ्यांच्याच हिताचे असते, हे ध्यानी ठेवा. या. येतो. या, ही आपली पंगत. बसा. या. निळकंठराव, ही पदे वैदिक ब्राह्मणांसाठी येतो. आपली पदे इथे मांडलेली आहेत. मी नवऱ्या मुलाचा जन्मदाता बाप आहे. मला उभ्या राहिलेल्या पानावरून उठवून दुसऱ्या पानावर बसवावयास लावणारे तुम्ही कोण? आबा, अरे काय करतो आहेस? हे पहा, त्यांचे म्हणणे योग्य आहे. मंगल कार्य संपन्न करणाऱ्या वैदिक ब्राह्मणाच्या पानावर किंवा पंक्तीला इतर कोणीही जेवावयास बसावयाचे नाही, ही रीत नव्हे का आपली? हा त्यांचा मान आहे आबा. मग माझ्या मानाचे काय? सांग ना, माझ्या मानाचे काय? या वाड्यात माधव दादा नंतर खरे तर कर्ता पुरुष मीच आहे. मग यांनी माझ्या बोलण्याला किंमत द्यावयास नको का? घरातला कर्ता पुरुष म्हणून एकदा ज्या पानावर मी बसायचे ठरविले त्याच पानावर मी बसणार. आबा, निघतो आम्ही. इतक्या अपमानानंतर आम्ही ते भोजन करणे शक्य नाही. नाही, कृपा करून असा मनात राग धरू नका. हे गणेश शास्त्री रमावहिनींच्या बहिणीचे चिरंजीव म्हणून आमच्यावर आरेरावी दाखवित आहेत की काय? आबा, रमावहिनींशी नाते आहे म्हणून या वाड्याचे मालक झाले की काय? मला आज्ञा सोडू लागलेत. मी या पानावरून हटणार नाही. हे सारे क्लेश करक आहे. निघतो आम्ही. नाही गणेश शास्त्री, नाही, असे पानावरून उठून जाऊ नका. मी क्षमा मागतो तुमची. नव्याने स्वतंत्र पंक्तीची व्यवस्था करतो अगदी लगेच. पण तुम्ही असे जाऊ नका. अहो, मंगल कार्य तुम्हीच संपन्न केले आहेत आणि तुम्हीच असे भोजन न करता गेलात हे आमच्या रमावहिनींना म्हणजे तुमच्या यमू मावशींना कळले तर
त्यांस अतिशय दुःख होईल हो. तुम्हास ठाऊक आहेच, दादा गेल्यापासून रमा वहिनी कोणत्याही सणासमारंभात सहभागी होत नाहीत. परंतु त्या माडीवरच आहेत. जर वाद विकोपास गेला तर त्यांना बोलवण्याची वेळ येईल आणि मला खात्री आहे की त्या हात जोडून तुम्हास विनंती करतील. नको नको, मावशीला दुःख देण्याची इच्छा नाही माझी. तिची योग्यता मी जाणतो. तुम्ही निराळी पंगत मांडा, आम्ही भोजन करतो. तिच्या घरचे कार्य हे माझ्याच घरचे कार्य मानतो मी. वहिनी साहेब, थोडस दूध तरी घ्या. दुपारी जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर तुम्ही काय बी खाल्लं नाही हो. फार क्लेश झाले आहेत पांडू काका दुपारच्या प्रसंगाने. मंगलविधीसाठी आलेल्या गुरुजींसाठी मांडलेल्या पानांवरच आपण बसावयाचे हा हट्ट मुळी सुद्धा शोभला नाही आबा भाऊजींच. वय ना, तरी गणेश शास्त्रींनी हात जोडून समद्यांना विनंती केली. बाबा मालकांनी तुमचं नाव काढलं तेव्हा सगळी ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. नाहीतर असं वाटत होतं आता हे न जेवतात जातात का काय. का असा आडमुठेपणा करताहेत काही सुद्धा कळत नाही. त्यात त्यांच्या एकल्याचा काही दोष नाही हो. त्यांचं कान भरणार दुसरंच आहेत आणि ते बी आपल्याच घरात. हो, पण त्यां स्वतःचे काही तारतम्य हवे की नको. खरं सांगू का वहिनी साहेब, धाकल्या मालकांनी या घराची व्यवस्था आबा मालकांच्या ऐवजी तुमच्याकडे दिली ना, तेव्हापासूनच बिनसलंय बघा संत. असो, जीवात जीव असेपर्यंत मी मात्र स्वतःच्या इच्छापत्राचे काटेकोर पालन करणार आहे. हे पहा आबा, तू मला तत्वज्ञान शिकू नकोस बाबा. तुझे काय रे, तू लहानपणापासून खुशाल चेंडू. लोकांना आपले कसे करायचे याचे तंत्र तुला चांगलेच अवगत आहे. पण मला यात गुंतवू नकोस. आणि एक लक्षात ठेव, एक दिवशी तुझेही डोळे उघडतील. अरे पण आबा, असे काय मोठे झाले आहे. वा, छान. जसे काही तुला काही दिसतच नाहीये. वाड्याचे वसतिगृह झालेले आहेच. नानूच्या पैशांची उधळमाधळ चालूच आहे. आणि आज तर कहरच झाला. नानू दादाचा दत्तक मुलगा आहे, पण मी आणि गंगा त्याचे जन्मदाते आईबाप आहोत हे साऱ्या जगास ठाऊक आहे. पण येणारा जाणारा प्रत्येक जण रमा वहिनींचीच विचारपूस करीत होता. आम्हाला मुळी मानच नाही. सारी त्यांचीच मनमानी, त्यांचेच मोठेपण. अरे याच दडपणाखाली जगायचं का जन्मभर. मी उगीच इंदूरची नोकरी सोडून येथे आलो असे वाटते. अरे आमच्या समोरच इतकी हेळसांड चालू आहे. नानू 21 वर्षाचा होईपर्यंत काय होणार कोण जाणे. वाडा तर हातचा गेलेला असेलच आणि तिजोरीत खडखडाट. मग नानूच्या हाती काय राहणार. पूज्य. आबा भाऊजी, काय झाले. कशा सोरडता आहात इतक्या तावातावाने. घरात नवी सून आली आहे, तिच्यासमोर काय चालवले आहे हे पहिल्याच दिवशी. हो, पहिल्या दिवशीच तिला तुमचे खरे रूप आणि आमचा हक्क हे कळलेलेच बरे. भाऊजी, काय म्हणायचंय तुम्हाला. तुम्ही जे ऐकले तेच. तुम्ही राणी व्हिक्टोरिया सारख्या माडीवर आपल्या महालात बसून राहणार, नाहीतर बाहेर जाऊन मान माराता घेणार. आणि आम्ही तुमचे नोकर आश्रित असल्यासारखे राहायचे येथे.